Hi friends, good morning all of you. Myself Madhukar Thakare, and today I am going to start a new topic, that is the figures of speech. Friends, what is figure of speech? There are numbers of figure of speech in English language, same way in Marathi language, same way in Hindi language also. That are the simile, metaphor, personification, alliteration, repetition, antithesis, transfer epithet, paradox, hyperbole, tautology, climax, anticlimax, inversion, apostrophe, onomatopoeia, pun, metonymy, synecdoche, irony, and euphemism, etc. Okay. Then what is meant by figure of speech? It is an ornament of language. जसं भाषा अधिक सुरेखपणे भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी भाषेमध्ये अलंकार वापरले जातात. ज्याप्रमाणे एखाद्या स्त्रीला दागिने परिधान केल्यानंतर ती स्त्री अधिक सुंदर दिसते, त्याचप्रमाणे भाषेमध्ये जर आपण अलंकार वापरला तर त्या ठिकाणी भाषा अधिक आकर्षक होत असते, अधिक प्रभावी होत असते. म्हणून आपण अलंकाराचा वापर आपल्या भाषेमध्ये वापर करत असतो. सो इन इंग्लिश देर आर नंबर ऑफ फिगर स्पीच. ऑलरेडी आय टोल्ड यू. Let us see simile. Okay, when in a sentence a direct comparison is made between two objects of different kinds of which have at least one point in common shown using words like or as, then there is use of simile. दोन वस्तूंमध्ये डायरेक्ट कंपॅरिझन जेव्हा तुलना केलेली असते तेव्हा सिमिली हा अलंकार होतो. फॉर एक्झाम्पल, द फेमस एक्झाम्पल इज माय लव्ह इज लाईक रेड रेड रोज. या ठिकाणी माय लव्ह मीन्स बिलव्ड, ओके, इज कम्पेअर्ड विथ द ब्युटी ऑफ रोज. रोज या फुलाच्या सौंदर्यासोबत माय लव्ह मीन्स लवर, बिलव्ड यांच्या सौंदर्याची तुलना केलेली आहे. त्या ठिकाणी जी प्रेमिका, जो प्रियकर, जी प्रेमिका आहे ती गुलाबाच्या फुलाप्रमाणे सुंदर दिसते, असं दोघांचं सौंदर्याचं कंपॅरिझन या सेंटेन्समध्ये केलेलं आहे. माय लाईफ इज लाईक ड्रीम. सेकंड एक्झाम्पल, माय लाईफ इज लाईक ड्रीम. माझं जीवन हे स्वप्नासारखंच आहे. कारण त्या ठिकाणी आपण एखादं स्वप्न बघत असतो आणि अचानक सडनली वी वेकअप, आपण अचानक उठतो की आपल्याला सुद्धा माहीत नसतं की ते आपलं स्वप्न पूर्ण होणार किंवा नाही, आणि आपण झोपेतून उठतो म्हणजेच ते आपलं स्वप्न संपून जातं. तसंच आपलं जीवनाचं सुद्धा आहे. आपला एंड आपण कधी या जगाचा निरोप घेऊ ते आपल्याला सुद्धा सांगता येणार नाही. दॅट्स वाय माय लाईफ इज लाईक ड्रीम, असं थोडक्यात कवीला या ठिकाणी सांगायचं आहे. इट इज ॲज क्लिअर ॲज क्रिस्टल. नेक्स्ट एक्झाम्पल, आय वॉज वंडरिंग लाईक अ क्लाउड. तानाजी फॉट लाईक लायन. यू लुक्स लाईक क्वीन. सो दिस इज द फ्यू एक्झाम्पल्स ऑफ सिमिली फिगर ऑफ स्पीच. ओके, आपण पुढचा अलंकार बघूया. मेटाफर. मेटाफर म्हणजे रूपक अलंकार. वेन इन डायरेक्ट कंपॅरिझन. आपण सिमिलीमध्ये बघितलं की डायरेक्ट कंपॅरिझन, आणि मेटाफरमध्ये आपण बघतोय की इनडायरेक्ट कंपॅरिझन.
is made between two objects of different kinds which have at least one point in common. Okay, then there is use of metaphor. Life is dream. लाईफ इज ड्रीम. आपलं जीवन हे स्वप्नच आहे. एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी कंपॅरिझन तुलना केलेली आहे. द कॅमल इज द शीप ऑफ द डेझर्ट. द आईज ऑफ लिटल गॉड. द फ्लॉवर स्कूल. मदर अर्थ. ज्याप्रमाणे द कॅमल इज द शीप ऑफ द डेझर्ट, ज्याप्रमाणे पाण्यामध्ये फक्त शीप जहाजच चालू शकते, त्याप्रमाणे डेझर्ट वाळवंटात फक्त कॅमल उंटच चालू शकतात, असं त्या ठिकाणी दोघांमध्ये तुलना केलेली आहे. ओके, इवन द डे थिंग्स आर डिफरंट बट डिफरंट काइंड्स. ओके, बट देर आर सम पॉइंट्स आर सेम. फ्लॉवर स्कूल. मदर अर्थ. ओके, लेट अस सी नेक्स्ट एक्झाम्पल. पर्सोनिफिकेशन. पर्सोनिफिकेशन चेतना गुणोक्ती असं आपण मराठीमध्ये याला म्हणतोय. ज्यावेळी एखादी निर्जीव वस्तू सजीव आहे असं भास निर्माण केला जातो तेव्हा पर्सोनिफिकेशन अलंकार होतो. वेन इन अ सेंटेन्स लाईफलेस इनएनिमेट ऑब्जेक्ट्स, animals, birds, plants, flowers, etc. are given the human quality or they are described as human being, then there is use of personification. Okay friends, do you understand? Let us see examples. Okay, the cat is speaking. Is cat speaking? Not. Okay, मांजर कधीच बोलत नाही. पण तुम्ही टॉम अँड जेरी बघितलेलं असेल, त्या ठिकाणी कॅट बोलत असते, तो भास निर्माण केलेला असतो. म्हणजेच ते एक मानवाचं वैशिष्ट्य गुण त्या प्राण्यांमध्ये दाखवलेलं असतं, तेव्हा पर्सोनिफिकेशन हा अलंकार होतो. द फ्लॉवर्स आर डान्सिंग अपॉन द ग्रास. ओनली द फ्लॉवर्स, दॅट फ्लॉवर्स इन द गार्डन्स. फ्लॉवर डान्स करत आहे त्या गवतावरती. डान्स करणं हा मानवाचा एक गुणधर्म आहे, एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे फ्लॉवर डान्स करू शकत नाही. ते हवेची झुळूक आल्यानंतर ते डोलत असतं आणि ते कवीला या ठिकाणी जणू काही डान्स करत आहे असं कवीला या ठिकाणी भास निर्माण करायचं आहे. कवीला असं वाटतं की फूल जणू काही डान्स करत आहे, म्हणून या ठिकाणी पर्सोनिफिकेशन हा अलंकार होतो. एन्झायटी इज सिटिंग ऑन हर फेस. चिंता जणू काही त्याच्या चेहऱ्यावर बसलेली आहे असं थोडक्यात कवीला या ठिकाणी सांगायचं आहे. एन्झायटी चेहऱ्यावर बसलेली असते का? तर अजिबात नाहीच. तर त्या ठिकाणी चेहरा तसा दिसत असतो आणि कवीला त्या ठिकाणी जणू काही त्याच्या चेहऱ्यावर चिंता बसलेली आहे असं त्याला सांगायचं असतं. So this is the example of personification. All the world's daily are paid by her. Stars dance in the sky. The city goes on growing. So these are the examples of personification. Next, figure of speech. Alliteration. Okay, this is the very simple and easy to understand. The figure of speech is alliteration. It is repetition of sound at the beginning of words. Any letter is repeats at the beginning of words. एखाद्या शब्दाचा साऊंड शब्दाच्या सुरुवातीला एखाद्या सेंटेन्समध्ये पुन्हा पुन्हा रिपीट होत असेल तर त्यावेळेस एलिट्रेशन हा अलंकार होतो. फॉर एक्झाम्पल, लेट्स सी फ्यू एक्झाम्पल्स. द वाइल्ड वेस्ट वाइंड. या सेंटेन्समध्ये जो लेटर डब्ल्यू हा रिपीट होत आहे या ठिकाणी. वाइल्ड वेस्ट वाइंड म्हणजेच द रिपिटेशन ऑफ साऊंड इज डब्ल्यू और लेटर इज डब्ल्यू. इट इज
ॲज क्लिअर ॲज क्रिस्टल. या ठिकाणी सी हा लेटर शब्दाच्या सुरुवातीला रिपीट होत आहे. ग्रेट, वाईट, ब्युटिफुल, वंडरफुल, वर्ल्ड. पुन्हा या ठिकाणी डब्ल्यू हा लेटर साऊंड रिपीट होत आहे. द स्टार्स शाईन इन द स्काय. एस हा साऊंड अल्फाबेट सिलेबल रिपीट होत आहे या ठिकाणी. वीवर्स लिव्हिंग ॲट break of day. So these are the few examples. Next figure of speech is a repetition. The same words are repeated again and again in the same sentence. जेव्हा सारखेच शब्द एखाद्या सेंटेन्स मध्ये रिपीट होत असतील तर तेव्हा रिपिटिशन हा अलंकार होतो. We have not wings, we cannot soar. जस्ट स्माइल लिटल मॅन जस्ट स्माइल. आता बघा जस्ट स्माइल हा शब्द रिपीट होतोय. पहिल्या सेंटेन्समध्ये वी हा शब्द रिपीट होत आहे. रेन गो अवे, रेन वर्ड हा रिपीट होतो या ठिकाणी. अलोन ऑल अलोन. बघा अलोन हा शब्द या ठिकाणी रिपीट झाला आहे. With her bare hands, the city climbs the bare mountain. Bare हा शब्द या ठिकाणी रिपीट झाला आहे. तर बघूया पुढचा अलंकार. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच. एंटिथेसिस. The opposite words or ideas are brought together for the poetic effects. जेवढे दोन विरुद्ध शब्द आयडियाज एकत्र आले असतात एका सेंटेन्समध्ये तेव्हा एंटिथेसिस हा अलंकार होतो. For example, he wants to light in the dark room. Light and dark, both the words are opposite to each other. In the next sentence, whether you are given out or in. Out or in, both the words are opposite. Man proposes, God disposes. Proposes and disposes, both the words are opposite. That's why the figure of speech is antithesis. She comes and goes, simply opposite words. It may be near when it seems afar, near and afar. You are so great and I am so small. Great and small, both the words are repeated. Both the words are opposite. Transferred epithet. When in a sentence and one adjective is transferred from its suitable noun. ओके, जेव्हा एखादं ॲडजेक्टिव्ह ट्रान्सफर केलं असतं दुसऱ्या नाउन सोबत तेव्हा त्या ठिकाणी ट्रान्सफर एपिथेट हा अलंकार होतो. ही पासेस अ स्लीपलेस नाईट. तर बघा हे एक्झाम्पल बघा. ही पासेस त्याने स्लीपलेस नाईट पास केलेल्या आहेत. म्हणजे नाईटला स्लीपलेस असं म्हटलेलं आहे. बट ॲक्च्युअलमध्ये तो स्वतः ही हिमसेल्फ इज स्लीपलेस बट द ॲडजेक्टिव्ह स्लीपलेस इज ट्रान्सफर फ्रॉम हिम टू नाईट. ही वॉक्ड ऑन अ लोनली रोड. रोड इज नॉट लोनली बट ही हिमसेल्फ इज लोनली. ओके, सो द ॲडजेक्टिव्ह लोनली इज ट्रान्सफर फ्रॉम हिम टू रोड. दॅट्स वाय द ट्रान्सफर एपिथेट. She found eager ears and eyes with careful heart who looked from thoughtful eyes. Okay, so these are the example of transferred epithet. Paradox. Two opposite ideas. Same way we have seen in the antithesis, opposite ideas or words are used to convey in sentence. I see you though I am blind. You know friends, see and blind opposite words. Success is failure. Turn inside out. Okay, inside out. Success, failure. Your heart, fire and snow. Fire and snow. I celebrate the virtues and vices of suburban middle class people. Okay. He comes and goes without any discussion. Okay, so opposite words or ideas brought together for the poetic effect, same way like antithesis. Hyperbole. To expresses in a overestimate way to the things
एखादी गोष्ट आपण मोठी करून सांगत असतो तेव्हा हायपरबोल अतिशयोक्ती हा अलंकार होत असतो. युअर फीट सीम टू डान्स ऑन एअर, वॉल whose lips is evergreen in its unfading flowers, the unbeatable foe, he runs on air. In the first sentence, your feet seem to dance on air. तुमचे पाय जणू हवेवर डान्स करत आहे. तर या ठिकाणी अतिशयोक्ती केलेली आहे. आपण पुढचा एक्झाम्पल बघूया. फिगर ऑफ स्पीच टॉटॉलॉजी. बघा, द सेम मिनिंग एक्सप्रेसेस बाय युजिंग डिफरंट वर्ड्स इन अ सेंटेन्स. एकच अर्थ दोन शब्दांद्वारे जेव्हा व्यक्त केलेला असतो तेव्हा टोटोलॉजी हा अलंकार होतो. आय वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम ग्रँडफादर. टेल्स अँड स्टोरीज दोघांचा अर्थ एकच आहे, म्हणून या ठिकाणी टोटोलॉजी हा अलंकार होतो. गो इमिजिएटली एट वन्स. गो इमिजिएटली एट वन्स दोघांचाही अर्थ एकच होतो. ओनोमेटोपोइया, द वर्ड्स इंडिकेटेड साऊंड्स इन सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, ओके, शब्द ज्यावेळी आवाज निसर्गामधील आवाज दर्शवतात, इंडिकेट करतात, तेव्हा ओनोमेटोपोइया अलंकार होतो. रस्टलिंग ऑफ लिव्स, पानांचा सळसळाट असा आवाज. मर्मर ऑफ वॉटरफॉल, धबधब्याचा आवाज. थंडर रोअर अँड लाइटनिंग क्रश. तर थंडर रोअर, क्रश, मर्मर, रसलिंग, तर हे निसर्गामधील साऊंड इंडिकेट करत असतात, म्हणून ओनोमेटोपोइया अलंकार होतो. मेटोनिमी. आय हॅव रीड शेक्सपियर, द क्राउन फॉर द किंग, डोंट केअर ऑफ द वर्ल्ड. या ठिकाणी एखादी वस्तू संपूर्ण, स्मॉल पार्ट इंडिकेट्स होल बॉडी. एखाद्या लहानशी वस्तू मोठं काहीतरी पार्ट दर्शवत असते तेव्हा या ठिकाणी मेटोनिमी अलंकार होतो. आय हॅव रीड शेक्सपियर. मी शेक्सपियर वाचलं, म्हणजे शेक्सपियर याने लिहिलेली सर्व नाटके वाचलेली आहेत. नॉट ओनली सिंगल बुक, ओके, बट होल बुक, ऑल बुक, ओके. द क्राउन, मुकुट त्या ठिकाणी क्वीन और किंग परिधान करत असतात, तर याचा क्राउनचा अर्थ किंग या ठिकाणी होत असतो. काहीतरी वेगळंच इंडिकेट करत असतं या ठिकाणी. वर्ल्ड मीन्स हिअर पीपल. सिनेक्डोकी. मेटोनिमी अँड सिनेक्डोकी आर द नियर अबाउट सिमिलर फिगर स्पीच. Hands then reach out to the world. Hands, small part indicates whole body like here. Hands म्हणजे या ठिकाणी माणसं, ओके. हेड, हार्ट अँड हँड थ्रू द इयर्स टू बी. ऑल द वर्ल्ड्स बेली. सर्व जग, सर्व लोक, त्यांचे बेली म्हणजे पोट, आर फेड बाय हर. द होल लिव्हिंग विलेज. द होल विलेज गोज टू द सिटी टू वर्क. विलेज म्हणजे गावातील लोक. India won the test series against England. 4 hands are ready to help you.